Hello students. Now today we are going to discuss the final topic about a partnership firm, that is the dissolution of partnership firm. The term dissolve means to closure of a partnership firm. So the dissolution of a partnership firm is the end or closure or termination of the partnership firm or breakup of the relation among the partners. So there is a difference between the dissolution of partnership and dissolution of partnership firm. Dissolution of partnership means the relation between the two partners comes to an end. म्हणजे समजा ए बी सी 3 भागीदार आहे आणि त्याच्यामध्ये सी भागीदार समजा रिटायर्ड झाला, तर सी भागीदार रिटायर्ड झाल्यानंतर ए आणि सी किंवा बी आणि सी यांच्यामधील पार्टनरशिपचं डिझॉल्व होऊ शकतं. त्यांचं जे रिलेशन आहे ते रिलेशन रद्द होऊ शकतं, डिझॉल्व होऊ शकतं. परंतु जो भागीदार रिटायर्ड झाला किंवा जो भागीदार मृत पावला, तो भागीदार मृत पावल्यानंतर सुद्धा सी जर रिटायर झालं किंवा मृत पावला तर ए आणि बी हे दोघे ती भागीदार संस्था पुढे चालवू शकतात. दे कॅन रन द पार्टनरशिप फर्म दो द पार्टनरशिप डिझॉल्व, बिकॉज पार्टनरशिप इज रिलेशन बिटवीन द पार्टनर्स. सो इफ ओनली पार्टनरशिप dissolve, then the partnership firm will be continue with the remaining partners. And dissolution of the partnership firm means the dissolution of relation between all the partners. No a single partner will continue that business. We have to close the partnership firm as per the court order or as per our will, voluntarily or compulsorily. सक्ती नसेल किंवा इच्छा नसेल, आपण ती भागीदार संस्था काय करतो, पूर्णपणे बंद करतो. इट इज अ क्लोजर. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप जर असेल तर एखादा भागीदार त्या भागीदारीतून जातो, परंतु उरलेले भागीदार ती भागीदारी तशीच पुढे कंटिन्यू करू शकतात. परंतु डिझोल्युशन ऑफ फर्ममध्ये त्या एक्झिस्टिंग भागीदारी म्हणजे भागीदार संस्था जी अस्तित्वात आहे यामधील कोणताच भागीदार तिथं भागीदारी व्यवसाय पुढे कंटिन्यू करत नाही. यामध्ये आपल्याला भागीदारीचे सर्व बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करावे लागतात. ज्या व्यवसायाचे ज्या काही ॲसेट्स आहेत त्या ॲसेट्स विकाव्या लागतात किंवा काही भागीदार ते ॲसेट घेतील. व्यवसायाच्या ज्या काही लायबिलिटीज आहेत, देणं आहे, ते सर्व देणं द्यावं लागतं. आणि सर्वात शेवटी जर हे सर्व रिलाइज होऊन म्हणजे ॲसेट विकल्यानंतर जो काय पैसा आला त्यातून समजा सर्व लायबिलिटी आपण पेड केल्या आणि जर काही रक्कम शिल्लक असेल तर ही रक्कमसुद्धा आपण काय करतो, पार्टनरना ते रिफंड करतो. त्याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणायचं. म्हणून आपण सुरुवातीलाच काय म्हटलं, डिझोल्युशन ऑफ अ पार्टनरशिप फर्म इज द एंड ऑर क्लोजर ऑफ अ बिझनेस. हियर वी हॅव टू क्लोज ऑल द बुक्स ऑफ अकाउंट्स. So, in this case, we have to study 3 stages. In the dissolution of partnership firm, there are 3 stages. So, first stage is a transfer stage. Transfer stage means here we have to transfer all the assets except cash, bank, profit and loss account, debit balance. All the assets are to be transferred to realization account. आता रिलायझेशन अकाउंट तयार करत असताना त्या रिलायझेशनचा प्रॉब्लेम सोडत असताना आपल्याला या ठिकाणी जे रिलायझेशन अकाउंट ओपन करावं लागतं, पार्टनर्स कॅपिटलवर करंट अकाउंट ओपन करावं लागतात आणि बँक अकाउंट ओपन करावं लागतं. इथं आपण फक्त थेरटिकल पार्ट बघणार आहोत. इथं डिझोल्युशनवरती तुम्हाला यावर्षी 2021 या साली प्रॉब्लेम नंबर 3 10 मार्काला विचारला जाणार आहे. त्या लॉ और बिल ऑफ एक्सचेंज आहे. डिझोल्युशन याच्यावरती एकूण 80 पैकी 12 मार्क असणार आहेत.
आणि 10 मार्काचा क्वेश्चन नंबर 3 आणि 2 मार्क पहिल्या प्रश्नामध्ये ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणामध्ये असणार आहे. तर या डिझर्वेशनमध्ये लेजर अकाउंट करताना आपल्याला रिलायझेशन अकाउंट एक ओपन करावं लागतं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट ॲज पर द मेथड ऑफ कॅपिटल मेंटेन किंवा फॉलोड, कॅपिटल or current account or both account, and cash or bank account is to be opened. So here for transferring all the assets and making payments of all the liabilities, we have to open realization account. What are the assets are there and what are the liabilities are there, that are to be closed. All accounts are to be closed. तुम्हाला ते बॅलन्स शीट दिला जाईल आणि खाली एक 5-6 ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी दिल्यात असतात. मग त्या बॅलन्स शीटमध्ये ज्या ॲसेट्स आहेत आणि ज्या लायबिलिटीज आहेत ते काय करायचं, क्लोज करायचं. आणि ते क्लोज करण्यासाठी काय करावं लागतं, हे सर्व पहिलं ट्रान्सफर करावं लागतं. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जे ॲसेट्स आहेत, जे ॲसेटचा बॅलन्स कोणता, डेबिट आहे. आता ते क्लोज करायचं याचा अर्थ काय, उदाहरणार्थ स्टॉक अकाउंट आहे. तर स्टॉक अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचं, स्टॉक अकाउंटचा बॅलन्स डेबिट असणार आहे. मग क्रेडिटला काय लिहायचं, बाय रिलायझेशन अकाउंट. म्हणजे एंट्री काय झाली, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट. अशी प्रत्येक ॲसेट आपल्याला रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करावं लागेल. प्लांट अँड मशिनरी आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, इक्विपमेंट आहेत, व्हॉट एव्हर द ॲसेट्स आर देअर. सो ऑल ॲसेट्स हॅव अ डेबिट बॅलन्स. वी हॅव टू क्लोज दॅट ऑल अकाउंट्स. सर्व ॲसेटचा डेबिट बॅलन्स असणार आहे. ती अकाउंट क्लोज करायची आहेत. पण क्लोज करायची म्हणजे काय करायचं, रिलायझेशनला ट्रान्सफर करायचं. म्हणजे प्रत्येक अकाउंटच्या क्रेडिटला काय येणार, बाय रिलायझेशन. मग आपल्याला इथं त्या ॲसेटचे अकाउंट ओपन करायचे नाही आहे. ॲसेट्स अकाउंट जे आहेत हे ॲसेट्स, ऑल ॲसेट्स आर टू बी ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. म्हणजे वाईल क्लोजिंग द ऑल ॲसेट्स अकाउंट, each and every assets account we have to write by realization account, by realization account, by realization account. म्हणजे ॲसेट अकाउंटला क्रेडिट द्यायचं आणि रिलायझेशन अकाउंट डेबिट करायचं. म्हणजे इथे एंट्री ट्रान्सफर ऑफ ॲसेट, इथे एंट्री पण आहेत लक्षात. पुस्तक सर्व दिलं आहे ते वाचाच, पण वाचण्यापेक्षा ऐकून जास्त लक्षात राहतं म्हणून इथे प्रामुख्याने ते व्हिडिओमध्ये एंट्री पण सांगणार आहे. म्हणजे फर्स्ट इथे आपण काय करायला लागेल, जे ॲसेट्स आहेत एक्सेप्ट कॅश अँड बँक अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट बॅलन्स, ऑल ॲसेट्स आर टू बी ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. So realization account debit to sundry assets account. Well, transfer stage, all assets are transferred to realization account. Then liabilities. बॅलन्स शीटला लायबिलिटी दिलेली असणार आहेत. आता लायबिलिटीमध्ये आउटसाइडर्स लायबिलिटी, आउटसाइडर्स लायबिलिटीज आर ट्रान्सफर्ड टू रिलायझेशन अकाउंट. आउटसाइडर म्हणजे कोणते लक्षात घ्या, पार्टनर कॅपिटल सुद्धा लायबिलिटीज आहे, पार्टनर्स लोन अकाउंट लायबिलिटी आहे, किंवा रिझर्व्ह आहेत, प्रोव्हिजन्स आहेत. आता प्रोव्हिजन्स असतील ती सुद्धा आउटसाइडर लायबिलिटी आहे, ते सुद्धा आपण रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायला लागेल. आणि रिझर्व्ह जे आहेत हे रिझर्व्ह मात्र पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या करंट अकाउंटला किंवा कॅपिटल अकाउंटला क्रिएट करावे लागतील. आता लायबिलिटीमध्ये कॅपिटल अकाउंट असणार आहेत, कॅपिटल अकाउंट वेगळी ओपन करायची, ती काय रिलेशनला ट्रान्सफर करायची नाही, ठीक आहे. पण त्यानंतर आउटसाइडर लायबिलिटी कोणती, बँक लोन आहे, बिल्स पेबल आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आहेत, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल. या सर्व ज्या लायबिलिटीज आहेत या लायबिलिटीज सुद्धा बॅलन्स कोणता, क्रेडिटला असणार आहे. मग काय लिहायचं, डेबिटला टू रिलायझेशन. म्हणजे लायबिलिटीज अकाउंट डेबिट ऑल लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट अशी तिथे एंट्री होईल. ट्रान्सफर ऑफ आउटसाइडर्स लायबिलिटीज काय होणार, सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट, सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज. देन ट्रान्सफर ऑफ प्रोव्हिजन्स. प्रोव्हिजन्स कोणकोणते असतात, RDD आहे, प्रोव्हिजन फॉर डेप्रिशन आहे, जॉईंट लाईफ पॉलिसी आहे, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह आहे, कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह आहे. हे रिझर्व्ह सुद्धा काय करायचे, रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे. मग याची पण एंट्री काय होत असते लक्षात घ्या. ऑल दीज अकाउंट्स आर डेबिटेड, ऑल रिझर्व्स अकाउंट आर डेबिटेड, रिझर्व्स, प्रोव्हिजन्स, RDD,
प्रोविजन फॉर डेप्रिसिएशन, जॉइंट लाइफ पॉलिसी, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन, कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर लायबिलिटीला कोणतं आहे? रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह. तर रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह हे कोणाचे आहेत? पार्टनर्स आहेत, व्यवसायाचे. इट इज अ इंटरनल लायबिलिटी. इंटरनल लायबिलिटी म्हणजे अर्थ काय की ती अमाऊंट पार्टनरला देणं आहे, व्यवसायानं भागीदारांना ती रक्कम देणं आहे. मग भागीदारांना देणं आहे, काय करायचं? पार्टनरच्या कॅपिटल ट्रान्सफर करा. रिझर्व्ह अकाउंट जे आहेत, क्रेडिट बॅलन्स आहे, तो काय होईल? मग रिझर्व्ह ते अकाउंट डेबिट होतील आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट होईल. म्हणजे फॉर ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट्स, रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह फंड, इव्हन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स जर असेल लायबिलिटीला, तर तो प्रॉफिट सुद्धा काय करायचा? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करायचं. म्हणजे कसं होईल? जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स और करंट अकाउंट. म्हणजे फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर करंट अकाउंटला आणि फ्लक्च्युएटिंग असेल तर कॅपिटल अकाउंटला. आपण आपल्या पार्टनरशिप फायनल अकाउंट जो आपण केलेला आहे, वेदर द पार्टनरशिप फर्म इज अप्लाइंग फिक्स्ड कॅपिटल मेथड और फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, सो अकॉर्डिंग टू दॅट मेथड all these adjustments are to be made to the partners capital account or current account. फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर ते ॲडजस्टमेंट आपण कुठे करतो? त्याच्या करंट अकाउंटला करतो. आणि फ्लक्च्युएटिंग मेथड असेल तर कॅपिटल अकाउंटला करतो. ट्रान्सफर ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड रिझर्व्ह. आणि मगाशी म्हटलं तर ॲसेट साईडला जर समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याचा अर्थ तो लॉस आहे. लॉस इथं बॅलन्स कोणता? डेबिट आहे. मग त्याला क्रिएट झाला पाहिजे. आणि डेबिट कोणाला द्यायचं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जसं प्रॉफिट जर असता तर कॅपिटल क्रेडिट केलं, तसं ॲसेट साईडला जर लॉस असेल, म्हणजे ॲसेट साईडला जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर तो लॉस आहे आणि तो लॉस सुद्धा क्लोज करायला लागेल. आणि तो लॉस क्लोज करताना ट्रान्सफर कोणाला करायचा? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. हा पहिला टप्पा, ट्रान्सफर स्टेज. While solving the problem on dissolution of partnership firm, we have to transfer all the assets to realization account. Realization account debit to sundry assets account. लॉस असेल तर काय करायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट जो आहे तो काय करायचा? क्रेडिट करायचा. म्हणजे एंट्री काय होईल? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्लिअर? लायबिलिटी ट्रान्सफर करत असताना लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, किंवा रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दिस इज द फर्स्ट स्टेज. हा पहिला टप्पा आपल्याला इथं सोडवावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर हे ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल? जे ॲसेट्स आहेत ते ॲसेट्स विकाव्या लागतील, किंवा त्या ॲसेटपैकी काही एखादी ॲसेट पार्टनर पण घेऊ शकेल. मग दुसऱ्याला विकण्यापेक्षा एखादा भागीदार म्हटला, मी ही मशिनरी घेतो, मी माझा व्यवसाय परत स्वतंत्र सुरू करेन, आपल्याला काय ते विकायचंच आहे. मग मार्केटमध्ये विकलं काय किंवा पार्टनरनं घेतलं काय, अगोदर आपण पार्टनरला विचारू शकतो. समजा त्या ॲसेटपैकी काही ॲसेट समजा पार्टनर घेतो म्हटले तर त्याची एंट्री वेगळी होईल, पण ते रिलायझ आहे. लक्षात, कन्वर्टेड इंटू कॅश. रिलायझेशन याचा अर्थ काय? ऑल ॲसेट्स आर कन्वर्टेड इंटू कॅश, सोल्ड आउट इंटू द मार्केट और टेकन ओव्हर बाय पार्टनर, एनी पार्टनर. पहिली एंट्री बघू आपण, ॲसेट्स सोल्ड इंटू द मार्केट. आता इथं सिंपलच आहे. ॲसेट विकली याचा अर्थ काय? विकल्यानंतर पैसे मिळणार आहे, पण ते ॲसेट गेली असणार नाही, कारण ॲसेट अकाउंट आपलं नाही आहे. ॲसेट काय केलं? रिलायन्सला ट्रान्सफर केलेलं आहे. इथं कुठल्या अकाउंटला तर राहिलेलं नाही. सगळे ॲसेट आपण अकाउंट जे आपण क्लोज केलेले आहेत, ट्रान्सफर केलेले आहेत त्या अकाउंटला. म्हणजे जर रेग्युलर असतं काय केलं असतं? कॅश और बँक अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट केलं असतं. पण आता ॲसेट अकाउंट क्रिएट करायचं नाही, कारण ॲसेट अकाउंट रिलायन्सला पहिलं ट्रान्सफर केलं, तिथं क्रिएट झालेलं आहे. त्यामुळं कुठलं अकाउंट क्रिएट करायचं? रिलायझेशन अकाउंट क्रिएट करायचं. आणि डेबिट कुठलं करायचं? कॅश और बँक. फॉर
रिलायझिंग ऑफ ॲसेट्स काय एंट्री होणार? कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट, जनरल बँक अकाउंट. लिक्विडेटर नेमला जात असतो आणि बँक अकाउंट ओपन करतो. ज्या सर्व रिसिट्स असतील त्या बँक अकाउंटमध्ये भरल्यात असतात आणि पेमेंटसुद्धा त्या अकाउंटमधून चेक मार्फत केलं जात असतं जनरली. पण इथं लक्षात घ्या, तुमच्या प्रॉब्लेममध्ये कॅश अकाउंट म्हटलं असेल तर कॅश घ्या, बँक म्हटलं असेल तर बँक घ्या. आणि कॅश आणि बँक दोन्ही असेल लक्षात घ्या. दिलेल्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला फक्त कॅश अकाउंट असेल, कॅश अकाउंट म्हणा, कॅश अकाउंट ओपन करा. फक्त बँक म्हटलं असेल, बँक अकाउंट ओपन करा. आणि कॅश आणि बँक असेल तर मात्र बँकमधून ट्रान्झॅक्शन करायचं. मग जी कॅश आहे ती कॅश सुद्धा बँकेमध्ये भरल्याची एंट्री करायची. बँक अकाउंटचा पहिला बॅलन्स असेल तो बॅलन्स लिहायचा आणि जे कॅश इन हँड आहे ते कॅश सुद्धा बँकेत भरायचं. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग एका पैसा हातात ठेवायचं नाही. जे काय रिसिट्स असतील बँकेमध्ये जमा करा आणि जे काय पेमेंट असेल ते पेमेंट सर्व चेकने करा. असं शक्यतो डिझोल्युशन ऑफ एनी पार्टनरशिप फर्म ऑर कंपनीला लिक्विडेशन म्हणतो आपण, हे पण लिक्विडेशन आहे. तर शक्यतो बँक थ्रू सर्व ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी डिझोल्युशनमध्ये यामध्ये केल्या जात असतात. तर आता आपण पहिली एंट्री कुठली म्हटली? ॲसेट्स रिलायज्ड ऑन बाय सेलिंग दॅट ॲसेट इन टू द मार्केट. Assets are sold out into the market. What should be the entry? Cash or bank account debit to realization account. To realization account. ठीक आहे. त्यानंतर खाली असं म्हटलं असं लक्षात घ्या. If any one of asset is taken over by partner. समजा फर्निचर आहे, फर्निचर पार्टनरने घेतलं तर काय एंट्री होणार? डेबिट द रिसिव्हर. ज्या पार्टनरने ते ॲसेट घेतली त्याचं कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट डेबिट करा. तर पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. जे रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट राहणार आहे बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ते नाव असेल कोण? ज्यानं ते ॲसेट घेतली त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, त्याचं कॅपिटल अकाउंटला डेबिट होणार आहे. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट और करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट अशी एंट्री त्या ठिकाणी होईल. म्हणजे कधी? इफ एनी ॲसेट इज टेकन ओव्हर बाय पार्टनर. आता अजून एखादं असं असतं की एखादी अनरेकॉर्डेड ॲसेट असते. आता इथे आपण सर्व रेकॉर्डेड ॲसेटचा उल्लेख केला, त्या रिलायज झाल्या म्हणजे मार्केटमध्ये विकल्या किंवा पार्टनरने टेकन ओव्हर केलं. पण असं एखादं असतं, एखादी अशी ॲसेट असते की आपल्या व्यवसायामध्ये असते पण ती बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये नसते, त्याला अनरेकॉर्डेड ॲसेट म्हणायचं. याचा अर्थ काय? ती बुक्स ऑफ अकाउंटमध्ये का नाही? कारण त्याची व्हॅल्यू 0 झालेली आहे, राईट ऑफ केलेलं आहे. एखादी ॲसेट राईट ऑफ केलं, समजा जुनं फर्निचर आहे, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये याची किंमत 0 झाल्यामुळं आमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ते दिसणार नाही. पण तरी सुद्धा आमच्या गोडाऊन समजा स्टोर रूममध्ये एखादं फर्निचर पडलेलं आहे, पण ते बऱ्यापैकी आहे. आता व्यवसाय बंदच करायचा म्हटलं तर पण काय करतो? आहे ते सगळं विकून टाकणार आहे. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये जरी त्याची नोंद नसली तरी सुद्धा त्याला अनरेकॉर्डेड ॲसेट म्हणायचं. जी ॲसेट बॅलन्स शीटला दिसत नाही परंतु व्यवसायामध्ये आहे आणि ती विकली किंवा एखाद्या पार्टनरने घेतली. विकली असेल एंट्री काय करायची? ॲज रेकॉर्डेड ॲसेट. जसं रेकॉर्डेड ॲसेट विकल्याची नोंद करतो तसं अनरेकॉर्डेड ॲसेट विकल्याची पण नोंद करायची. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. आणि इफ एनी अनरेकॉर्डेड ॲसेट इज टेकन ओव्हर बाय द पार्टनर, सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट ॲज युजुअल. रेकॉर्डेड काय अनरेकॉर्डेड काय त्याची अकाउंटिंग एंट्री तीच होणार आहे, लेजर पोस्टिंग पण तेच होणार आहे. ठीक आहे. हे काय झालं? रिलायझेशन ऑफ ॲसेट्स. आणि आता ॲसेट विकून जो काही पैसा आपल्याला मिळाला असेल या पैशामधून आपल्याला काय करायला लागेल? अगोदर आउटसाइडर्स लायबिलिटी पेड कराव्या लागतील की ज्या रिलायझेशनला ट्रान्सफर केलेल्या आहेत. रिलायझेशनला ट्रान्सफर केलेल्या आहेत. उदाहरण कोणतं आहे? बँक लोन आहे, क्रेडिटर्स आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, बिल्स पेबल आहे. या सर्व लायबिलिटी जरी सांगितलं नसलं, सांगितलं असेल ॲज पर इन्स्ट्रक्शन वी हॅव टू रेकॉर्ड अँड मेक द एंट्री. समजा क्रेडिटर्स आहे 10,000चे, ते काय म्हटले मला 9,500 दिले तरी चालेल. पण ते पेमेंट करताना लक्षात घ्या, ट्रान्सफर करताना किती 10,000 केल्यात
रिलेशनच्या क्रेडिटला 10,000 ट्रान्सफर केलेले आहेत आणि पेमेंट किती करणार समजा 9,500. पण 9,500 द्यायचं आणि 500 रुपयाची एंट्री करायची नाही. समजा क्रेडिटर मी ट्रान्सफर केले आहेत 10,000 आणि क्रेडिटरनं काय केलं 500 रुपये वेव्हज केले, डिस्काउंट दिलं. क्रेडिटर म्हटले 10,000 ऐवजी मला 9,500 दिलं तरी चालेल. वी पेड द क्रेडिटर्स ॲट अ डिस्काउंट ऑफ 5%. 500 रुपये त्या ठिकाणी गेले, डिस्काउंट झालं. लक्षात घ्या, पेमेंट केलं. पेमेंट केलं म्हणजे काय होणार, कॅश और बँक अकाउंट क्रिएट होणार. आणि डेबिट कोणतं, लायबिलिटी अकाउंट नाही, कारण लायबिलिटी आपण रिलायन्सला ट्रान्सफर केलेले आहेत. कोणतं अकाउंट डेबिट करायचं, रिलायझेशन अकाउंट. सो ॲट द टाइम ऑफ पेमेंट ऑफ लायबिलिटीज, पेमेंट ऑफ क्रेडिटर्स, बिल्स पेबल, व्हॉट वुड द एंट्री, realization account debit to cash or bank account. Realization account debit to cash or bank account. All liabilities are to be repaid whether stated or not. तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये ज्या आउटसाइडर्स लायबिलिटी आहेत त्या I1 पार्टनर्स लोन अकाउंट पुढे आपण पाहणार आहोत. ती इंटरनल लायबिलिटी आहे. पार्टनर्स लोन अकाउंट वेगळं ओपन करायचं. एक्सटर्नल लायबिलिटी फक्त आपण रिलायन्सला ट्रान्सफर केल्या. आता इथे आपण ट्रान्सफर स्टेजचं रिलायन्स अकाउंटमध्येच कोणत्या एंट्री होते फक्त पाहतोय. ज्या लायबिलिटीज रिलायन्सला ट्रान्सफर केल्या त्याचं पेमेंट पहिलं करा, कारण ते आउटसाइडर्स आहे, बाहेरचं देणं आहे. बाहेरच्या लोकांचं देणं पहिलं द्यायला पाहिजे, मग भागीदाराचं देणं असेल ते देणार आहे. त्यामुळं फर्स्ट वी हॅव टू मेक आउटसाइडर्स पेमेंट. वी हॅव टू रिपे द लायबिलिटीज. Outsiders liability. What to do entry? Relation account debit to cash or bank account. Cash or bank account. आता जसं ॲसेट एखादा पार्टनर टेकन ओव्हर करतो तसं लायबिलिटी सुद्धा एखादा पार्टनर देऊ शकतो. समजा एखादा पार्टनर म्हटला मी काय करतो, या जो क्रेडिटर आहे त्या क्रेडिटरचे 10,000 मी देऊन टाकतो. इफ एनी लायबिलिटी इज टेकन ओव्हर बाय पार्टनरने लायबिलिटी टेकन ओव्हर केली म्हणजे काय होणार, त्याचं कॅपिटल अकाउंट डेबिट होणार आहे. बरोबर, लायबिलिटी घेतली म्हणजे काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. आणि रिलेशन अकाउंट डेबिट होईल. त्यानं लायबिलिटी घेतली याचा अर्थ त्याचं देणं जास्त होणार आहे, कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार आहे. ॲसेट घेतलं तर काय केलं, कॅपिटल अकाउंट डेबिट केलं. आणि लायबिलिटी घेतली, इफ द लायबिलिटी इज टेकन ओव्हर, realization account debit to partner's capital account. If a liability is taken over by any partner, so you have to make an entry as realization account debit to that concerned partner capital account. पार्टनर जे नाव असेल त्याचं कॅपिटल अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. ॲग्रीड व्हॅल्यू, इथं सगळं ॲग्रीड व्हॅल्यू. रिलेशन ऑफ ॲसेट इथं सुद्धा ॲग्रीड व्हॅल्यू आहेत. आणि ट्रान्सफर करताना बुक व्हॅल्यू. ट्रान्सफर करताना बुक व्हॅल्यू आहे आणि रिलायझेशनच्या वेळी किंवा रिपेमेंटच्या वेळी ॲग्रीड व्हॅल्यू, ॲक्सेप्टेड व्हॅल्यू. ॲसेट रिलायझ झाल्या मार्केट व्हॅल्यू, ॲग्रीड व्हॅल्यू. लायबिलिटी पेमेंट केल्या इथे सुद्धा ॲग्रीड व्हॅल्यू आहे. बिल्स पेबल आहे त्यानुसार म्हटलं, समजा 20,000 बिल्स पेबल आहे, ते काय म्हटलं 19,000ला चालेल, 19,000 पेमेंट करायचं. पण बँक लोनमध्ये मात्र फुल द्यायला लागणार. बँक आपल्याला कन्सेशन देणार, एखाद्या डिस्काउंट देऊ शकतं, सुद्धा काय प्रॉब्लेम नसतो. एखादं होऊ शकतं वन टाइम सेटलमेंट ऑफ लोन. समटाइम बँक ऑल्सो गिव्ज अ डिस्काउंट इफ वी मेक अ वन टाइम सेटलमेंट. एक रकमी सगळं कर्ज पूर्ण केलं तर बँक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करू शकते, डिस्काउंट देऊ शकते. तर जेवढं तुम्ही लोन पेड केलात, बँकेने जेवढं प्रत्यक्ष अमाऊंट लोन म्हणून रिकवर केली, घ्यायचं मान्य केले, तेवढं आपण त्याचं पेमेंट करू शकतो. रिलेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट और कॅश अकाउंट. रिलेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. ह्या कुठल्या आल्या, रेकॉर्डेड लायबिलिटी. समजा अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहे, अचानक कॉन्टिंजंट लायबिलिटी क्रिएट झाली, आकस्मिक एखादं देणं निर्माण झालं तरी पण एंट्री तीच आहे. रेकॉर्डेड लायबिलिटी असो अनरेकॉर्डेड लायबिलिटी असो, वी हॅव टू मेक पेमेंट ऑफ दॅट ऑल लायबिलिटीज. And while making payment of the liability, we have to make an entry as the relation account debit to cash or bank account. Relation account debit to cash or bank account. Then for making these all the realization, partners have suffered any expenses.
एक्सपेन्सेस फॉर रिलायझेशन. आता ॲसेट विकायचे आहे, जाहिरात आपण त्या ठिकाणी देतो, त्याचा खर्च असणार आहे, किंवा त्यात ज्या दिवशी आपण त्या ॲसेट विकल्या त्यावेळी समजा काही खर्च आला असेल, तर तो रिलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझर्वेशन एक्सपेन्सेस, त्याला दोन शब्द म्हणतात, डिझर्वेशन एक्सपेन्सेस किंवा रिलायझेशन एक्सपेन्सेस. पेमेंट ऑफ रिलायझेशन एक्सपेन्सेस बाय फर्म. फर्मने पेमेंट केलं असेल तर एंट्री काय होईल? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. फर्मने पेमेंट केलं, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. पण जर समजा रिलायझेशन एक्सपेन्सेस पार्टनरने पेड केले असतील, रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय पार्टनर, काय एंट्री होणार? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. पार्टनरने जर ते रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केले असतील तर भागीदारी संस्थेनं त्या पार्टनरला द्यायला पाहिजे. मग पार्टनर द्यायला पाहिजे याचा अर्थ काय? पार्टनरचं कॅपिटल अकाउंट क्रिएट होणार आहे, त्याचं देणं, कॅपिटल अकाउंट पण देणंच आहे. ज्यावेळी व्यवसाय बंद होणार आहे त्यावेळी सर्वात शेवटी व्यवसायानं त्या पार्टनरला सुद्धा त्याचं कॅपिटल परत करावं लागतं. मग समजा एखाद्या पार्टनरनं या डिझर्वेशन एक्सपेन्सेस पेमेंट केलं असेल, पण पार्टनर हा जो खर्च करतो तो ऑन बिहाफ ऑफ पार्टनरशिप फर्म, म्हणजे रिलायन्स एक्सपेन्सेस त्या भागीदारांनाच पेड करायला पाहिजे. पण त्यावेळी समजा एखाद्या पार्टनरनं जर त्याचं पेमेंट केलं असेल तर ते पेमेंट सुद्धा भागीदार संस्थेने त्या भागीदाराला द्यायला पाहिजे. आणि म्हणून एंट्री काय होणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट होईल आणि रिलायझेशन अकाउंट डेबिट होईल. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. अशा प्रकारे सर्वसामान्यपणे ट्रान्सफर स्टेज आणि डिस्पोजल स्टेज, दोन स्टेज इथे लक्षात घ्या. रिलायझेशन याचा अर्थ डिस्पोजल आहे. पहिलं ट्रान्सफर स्टेज, सर्व आपण बुक व्हॅल्यू ट्रान्सफर केलं. रिलायझेशन और डिस्पोजल स्टेज, ॲसेट रिलायझ केल्या, लायबिलिटीचं पेमेंट केलं, डिस्पोजल स्टेज. अँड थर्ड स्टेज डिस्ट्रीब्युशन स्टेज. डिस्ट्रीब्युशनचा अर्थ काय? की जे सर्व ॲसेट्स रिलायझ केल्या, लायबिलिटी पेमेंट केलं, यामधून जो काही रिझल्ट म्हणजे प्रॉफिट और लॉस, जनरली ऑन डिझोल्युशन रिलायझेशन लॉस इज देअर. सर्वसामान्यपणे रिलायझेशन लॉसच असतो, लॉस ऑन रिलायझेशन असतं. पण एखाद्या वेळी जर प्रॉफिट झाला, आता रिलायझेशन अकाउंट इज नॉमिनल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लाईक दॅट रिलायझेशन अकाउंट इज ऑल्सो प्रिपेअर्ड. क्रेडिटला इन्कम आहे, डेबिटला एक्सपेंडिचर आहे. सो इफ द credit side of realization account is more, then there will be the profit, and that profit to be transferred to all partners in their profit sharing ratio. Credit side total is more or heavier than that of the debit side, then there will be profit on realization. And what would the entry? Realization account debit, realization account debit to partners capital or current account. Realization account debit to partners capital or current account. And vice versa. Vice versa याचा अर्थ काय? If the debit side total is more, debit side total is more than that of the credit side, then there will be realization loss, loss on realization. Debit balance on realization account, काय होणार? Realization loss. And this loss is to be transferred to partners capital account, means partners capital account or current accounts are debited to realization account. All partners capital accounts are debited and realization account is credited. हे काय आलं? रिलायझेशन डिस्ट्रीब्युशन स्टेज झाली. आता इथे जर समजा इंटरनल लोन असेल तर तेही लोन आम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. पार्टनरचं लोन आहे, आता एक लायबिलिटी आहे लक्षात. आउटसाइडर लायबिलिटी आपण पूर्ण केली, ॲसेट होत्या ट्रान्सफर केल्या, लायबिलिटी आउटसाइडर लायबिलिटी ट्रान्सफर केल्या, ॲसेट विकल्या की ॲसेट भागीदारांनी घेतल्या, भागीदारीचे सर्व बाहेरचे देणेकरी होते ते क्रेडिटर सर्व पेड केले. आणि आता इंटरनल कोण? पार्टनर्स लोन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता लोन अकाउंट पहिलं द्यायला पाहिजे. मग जर शिल्लक असतील, पार्टनर लोन अकाउंट क्रेडिट बॅलन्स आहे, काय म्हणायचं? पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. पेमेंट करताना कॅश और बँक अकाउंट ऑलवेज क्रेडिटेड, आणि ज्याला ते पेमेंट केलं ते अकाउंट डेबिट होणार आहे.
पार्टनरचं लोन अकाउंट जर पेड केलं असेल, रिपेमेंट केलं असेल, तर पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑन बँक अकाउंट. आणि एवढ्या सर्व एंट्रीज केल्यानंतर आपणाला पार्टनरचं करंट अकाउंट, समजा फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे, आपण सर्व ॲडजस्टमेंट कुठे करणार, करंट अकाउंटला केल्या असती. मग करंट अकाउंटचा बॅलन्स त्या ठिकाणी काढायचा आणि करंट अकाउंटचा बॅलन्स करून तो कॅपिटल ट्रान्सफर करायचा. फिक्स्ड कॅपिटल मेथड जर असेल तर सर्व मगाच्या ॲडजस्टमेंट कॅपिटलवर करंट अकाउंट म्हटलं ते करंट अकाउंटला ॲडजस्टमेंट करायच्या आणि करंट अकाउंटचा बॅलन्स फायनली कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. उदाहरणार्थ करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे, तर तो कॅपिटलला परत क्रेडिट येणार आहे बाय करंट अकाउंट. आणि करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल तर तो त्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला डेबिट पडणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू करंट अकाउंट. आता जेव्हा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघू त्यावेळी तुम्हाला ते अधिक क्लिअर होईल. थेअरीमध्ये एवढं लगेच लक्षात येणार नाही, पण केअरफुली जर काळजीपूर्वक ऐकत असाल तर तेही तुमच्या बरोबर लक्षात येईल. करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स याचा अर्थ काय, डेबिटला जास्ती आहे, मग काय लिहायचं, बाय कॅपिटल अकाउंट डेबिट टू करंट अकाउंट. आणि करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स जास्त आहे, याचा अर्थ काय, डेबिटला लिहायला लागेल. पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय करंट अकाउंट येईल. आणि अशा प्रकारे कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स त्या ठिकाणी असणार आहे. आणि आता इथे लक्षात घ्या, आता इथं फायनली आपल्याला काय करावं लागतं, सेटलमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. शेवटच्या 2 एंट्री असतात, त्या शेवटचा टप्पा सेटलमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता इथे लक्षात घ्या, इथं मी आपण सिंपल डिझोल्युशन म्हणणार आहे. ऑल पार्टनर्स आर सॉल्व्हंट मीन्स all partners are economically capable to brought in any additional cash if required. Their assets are more than that of their liability. It is a financially sound person. भागीदार संस्थेमध्ये समजा लॉस असेल तर तो लॉस ते काय करू शकतात, कॅशमध्ये आणू शकतात. त्याला सॉल्व्हंट म्हणतो. सगळे पार्टनर सॉल्व्हंट आहेत, इकॉनॉमिकली साऊंड आहेत. लॉस झाला तरी तो लॉस भागीदारीमध्ये ते बँकेमध्ये भरणार. बघा इथे एंट्री झाली की कॅपिटल अकाउंट लॉस याचा अर्थ काय, कॅपिटल अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे. एखाद्या भागीदाराचा कॅपिटलचा बॅलन्स डेबिट आला तर त्याला पैसे आणावे लागतील, डेबिट आहे त्याच्या कॅपिटलला. काय एंट्री होईल, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू दॅट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हुज कॅपिटल अकाउंट हॅव डेबिट बॅलन्स. ज्या पार्टनरचा कॅपिटल बॅलन्स डेबिट आहे त्याला क्रेडिट करावं लागेल बाय कॅश ऑर बँक. आणि त्याने पैसे आणल्यानंतर ज्यांचा कॅपिटलचा बॅलन्स डेबिट आहे त्यांनी अगोदर पैसे आणावे लागतील, बँकेत भरावे लागतील. आणि ज्याचा कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट आहे त्याला पेमेंट करायचं. ज्याचा कॅपिटलचा बॅलन्स डेबिट आहे त्याने पैसे आणावे लागतील, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू दॅट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि ज्या पार्टनरचा बॅलन्स क्रेडिट आहे, समजा दोघांचाही क्रेडिट असेल, दोघांना पेमेंट करून टाका, बँकेत तेवढे पैसे असणारच आहे. क्रेडिट बॅलन्स आला याचा अर्थ बँकेत तेवढे पैसे असणार आहे. दोघांनाही बँकेतून चेक देऊन टाकायचं. आणि त्यांना बँकेतून चेक दिल्यानंतर पार्टनरचं कॅपिटल अकाउंट पण क्लोज होईल आणि बँक अकाउंट सुद्धा ऑटोमॅटिकली क्लोज होईल. देयर विल बी नो बॅलन्स इन बँक अकाउंट अँड नो बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट. समजा दोन्ही भागीदारांचं कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट आहे, मग जेवढा त्या भागीदारांचा कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट आहे तेवढाच बँक अकाउंटला डेबिट बॅलन्स असणार आहे. एकच एंट्री होईल. मग समजा सर्वच पार्टनरचा कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट आहे तर ते एकच एंट्री होईल. काय, त्या पार्टनरचे कॅपिटल अकाउंट डेबिट होतील. समजा ABC 3 पार्टनर असेल तर A's कॅपिटल अकाउंट डेबिट, B's कॅपिटल अकाउंट डेबिट, C's कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. बँक असेल तर बँक अकाउंट होईल, कॅशमध्ये असेल तर कॅश अकाउंट होईल. ही शेवटची एंट्री होईल. फायनल सेटलमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एखाद्या भागीदाराचा कॅपिटलचा बॅलन्स डेबिट असेल तर त्यांनी पैसे आणायचे, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि ज्या भागीदाराचा कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट आहे त्याला फायनल पेमेंट करायचं, दॅट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. थँक्स.